एकदम छान झालाय. आता ते तुम्हाला समजणार नाही. फॅमिली अर्चना चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत भुर्जी पाव. ते तुम्हाला मी दाखवते झटपट भुर्जी पाव कसा बनवायचा. तर आपलं तेल तापलेलं आहे मीलमध्ये. तेल तापलेलं आहे का तवा तापला आहे? हा तवा तापलाय. सॉरी मला तेल तापलेलं आहे. तेल टाकून घेते तव्यामध्ये. बरं बरं. आपला तवा ठेवलेला गॅसवर. तवा तापलाय. आता मी तेल टाकून बी घेतलंय. आता आपण टाकणार आहोत कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर आणि मी टाकणार आहे लाल मसाला. आज लाल मसाला विसरले हो मी सगळं. हा फटाफट फटाफट सबस्क्राईब करा, अर्चनाला शेअर करा, लाईक करा, आहे का नाही? अर्चनाला सबस्क्राईब करा ना, लाईक करा ना. म्हणून बंद केलं का चॅनल? म्हणून मग म्हणलं आता जाऊ द्या बाबा, आपली फॅमिली आपल्यावर नाराज झाली. बरं तर चला बघू आज अर्चनाचा आता किती आमचे जेवण पहिले झाले होते. आम्ही डाळ भात खाल्लाय पण आता भूक लागली म्हणून ती झटपट नाश्ता बनवते. चला जाऊ द्या. आता मी घेते अगोदर कांदा टाकून. हे बघा आपलं तेल तापलेलं आहे. कॅमेरामॅन इकडे या. कांदा बघा आपला तापतोय. कॅमेरामॅन फोकस करो. आमचे जेवण झाले होते. डाळ भात बनवला होता अर्चनाने बघा इकडं. तर आम्ही डाळ भात वगैरे खाल्ला होता. हे बघा आणि हा भात. आता हे संध्याकाळचं जेवण आहे. आम्ही डाळ भात खाल्ला पण ते जिरून गेला लगेचच. म्हणून म्हणलं आता थोडं काहीतरी अजून एक्स्ट्रा बनवा, भूक लागली जाता. झटपट तर काय होणार नाही म्हणून आम्ही पाव आणि अंडे आणले त्याची भुर्जी बनवू. बघू आता अर्चना कशी बनवते झटपट. झटपट दाखवते मी तुम्हाला. फटाफट आपला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. हे बघा इथं अंडे आणलेत. हे बघा. तर आपला कांदा छान असा भाजून झालेला आहे. तर मी घेते आता इथं टोमॅटो टाकू. आता कोथिंबीर पण टाक. आता त्याला छान असं मिक्स करून घेऊया. आता आपण टाकू मीठ. मीठ टाकते इथं मी चवीनुसार. आता लाल मसाला. हिरव्या मिरच्याची भुर्जी खाऊन खाऊन कंटाळा आलाय म्हणून मी लाल मसाला टाकणार आहे. आपला हा सगळा मसाला छान असा फ्राय झालेला आहे. आता मी घेते याच्यामध्ये लाल चटणी टाकून. लाल चटणी आता अजून एकदा मिक्स करून घेते आणि मग अंडे फोडून टाकते. अंडे फोडून बघा आपली झटपट भुर्जी तयार होत आहे. आता आपण याला छान मिक्स करून घेऊ. आता आपली भुर्जी छान अशी फ्राय होईपर्यंत आपण घेऊ पाव कटिंग. हे बघा मी पाव कटिंग करून घेते असे. आपली भुर्जी झालेली आहे. बघू शकता तुम्ही. आपली मसाला भुर्जी झालेली आहे. तर आता आपण घेऊ पाव मस्त तेलामध्ये फ्राय करू. अगोदर घेऊ आपण भुर्जी काढू. जेवती ना मासेज लागू नको दे. हे बघा आता आपण मस्त पाव हे तेलामध्ये फ्राय करून घेऊया. चला आता आम्ही पाव पण टाकले तर तेलामध्ये फ्राय करायला आपण झटपट करून घेऊ. कारण आपल्याकडे जास्त टाइम नाहीये. खूप उशीर झालेला आहे. त्याच्यामुळे मी घेते आता अशीच भाजून. पाव पलटी करून पण तेल टाका थोडं थोडं, आहे ना. कुरकुरीत लागेल तुम्हाला. पावाला मस्त तेल लावा आणि भाजून घ्या. भुर्जी पाव कोणाला आवडते त्यांनी कमेंट करा. लय उशीर झालाय म्हणून आम्ही आता हे म्हणजे झटपट करून घ्यायला लागलोत. नाही तर पावाला आधी डिश मधून असं चाकूने कापून पण तुम्ही तेलामध्ये फ्राय करू शकता. तर आपले पाव पण छान असे तळून झालेले आहेत तेलामध्ये. आता मी घेते त्याला खाली. हे बघा कोंबडीची. हे एक राहिलाय.
बुर्जी पाव तयार झालेला आहे बघा, बघू शकताय तुम्ही. हा बुर्जी पाव झालेला आहे, तर मी थोडं टेस्ट करून बघते कसा झालाय. कारण खाते मी तुम्हाला चव कळणार नाही, पण खरोखर खूप